नाही. सुवार्ता सांगणं म्हणजे नुसतं कोरडं सांगणं नाही, तुमच्या व्यवहाराच्या द्वारे सुद्धा सुवार्ता दिसली पाहिजे. तुमच्या व्यवहाराच्या द्वारे सुद्धा सुवार्ता दिसली पाहिजे. तुम्ही करताय ते काम, उद्या टपरी टाकताल पान सुपारीचे, तुला तिथं म्हणतात या सुवार्ता सांगतो तुम्ही. सुपारीचं गुटखा मावा टाकायच्या का टपरी, पुन्हा पान मसाला या तुम्हाला सुवार्ता सांगतो. आता काही काही अशी टपरी वाली आहे, पान घासू घासू इशिलय तुमच्यावर प्रेम करते, इशिलय चांगला, आणि द्यायला त्याला तंबाखू घासून म्हणजे त्याला कॅन्सर न मला, आणि इशी तुमच्यावर प्रेम करते. म्हणजे तुमच्या सुवार्तेमध्ये त्या व्यक्तीनं ते समजलं पाहिजे. हालेलुया. काय समजलं पाहिजे की तुमची सुवार्ता त्यांना ऍक्सेप्ट केली पाहिजे. तुम्ही करायला चुकीचे धंदे आणि तो समोरचा व्यक्ती सुवार्ता ऐकल का? आणि हित वचनात दिलेला आहे की सुवार्ता जर मी नाही सांगितली, आता तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे का नाही? हात बरी पाहिजे. त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही वाढता, नीट होता, सगळं काही बरं होईल. पण पवित्र आत्मा पौल सांगते की पवित्र आत्म्याच्या द्वारे मी भरलोय, मी सगळं काही करतोय, आणि मी कुणाला सुवार्ता सांगत नाही घरात, तर माझी दूरदर्शा होणार.